नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग वर्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:15 ते 10:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:01 ते 3:37 आणि यमगंड काळ सकाळी 6:05 ते 7:40 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर प्रतियोग करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मीन राशीतला बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. वेळात बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास समोर येऊ शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारचे नातेसंबंध सुधारतील. छोट्या मोठ्या कारणावरून तू मैमेसारखे प्रसंग निर्माण होतील, परंतु काळजी करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गुंतवणूक कराल त्यावर लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सखोल विचार करणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा कार्यक्षेत्राच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेताना दक्ष राहणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करत आहे आणि भाग्यामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या गोष्टीवरून थोडेसे खटके उठू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगल्या उत्तम इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकतील. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही दिवस घालवू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्य दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून
घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय अजिबात घेऊ नका. इझी मनीच्या मागे जाऊ नका. छोटे-मोठे कुठलेही निर्णय घेताना थोडीशी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. आजच्या दिवशी फिरणं, ट्रॅव्हलिंग जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करण्याच्या मार्गावर राहाल. थोडंसं काळजी घ्या. योग्य ते निर्णय घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल आणि त्या अन्वये थोडंसं मनस्ताप होऊ शकेल. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमामध्ये षष्ठ स्थानामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहार जे तुमच्या कार्यक्षेत्राचं असेल त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून तुमच्यातली एनर्जी, कार्यक्षमता अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. वैवाहिक जोडीदारावर थोडेसे मतभेद वगैरे निर्माण होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे मिळू शकतील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर फक्त आणि फक्त भाग्याच्या हवाली जाऊन मोठे निर्णय घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. धावपळ, दगदग, थोडंसं स्ट्रेस अशा प्रकारे काही आजचा दिवस दिसून येईल. थोडंसं स्वतःच्या मानसिकतेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान असतील त्यांच्याबरोबर मतभेद किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून लाभाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवा. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय घेताना मात्र थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयामध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र सहकर्मींबरोबर थोडेफार वादविवाद होतील. तुम्ही तुमच्या कामाची छाप मात्र सोडू शकाल. तुमच्यातला उत्साह, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहाराकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. गुंतवणूक आणि काही खर्च यावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे.
तुमच्याच राशीमध्ये बुध नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. काही अतिशय उत्तम प्रकारचे इंट्युशन्स तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील. आज तुमचा मूड आणि तुमच्यातला आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे सुद्धा कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. ट्रॅव्हलिंग थोडी जास्त होईल. आजच्या दिवसात तुम्हाला काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं संशयाचं वातावरण तयार होईल. गैरसमजामुळे अशा प्रकारच्या काही तुमची मनस्थिती तयार होऊ शकेल. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.